अमरावती में एक बार फिर बच्चू कडू और राणा दंपति के बीच जुबानी जंग तेज हो गई है। बच्चू कडू ने साफ शब्दों में कहा कि चाहे मर जाओ लेकिन किसी के समर्थन से विधायक नहीं बनूंगा। नवनीत राणा और रवि राणा पर निशाना साधते बच्चू कडू ने कहा कि दोनों पति पत्नी अलग अलग पार्टी में रहकर नौटंकी कर रहे हैं। उन्होंने तंज कसते हुए कहा कि लक्ष्मी पूजन और प्रभु रामचंद्र का नाम छोड़कर अब ये लोग बच्चू कडू का नाम जपते हैं। इतना ही नहीं, बच्चू कडू ने राणा दंपति पर स्क्रिप्टेड राजनीति करने का आरोप भी लगाया। लक्ष्मी पूजन सोडलं, महार प्रभू रामचंद्राचं नाव सोडलं आणि आता ते बच्चू कडूच्या नावाची जप घेतात. मला वाटतं अर्जंट कार्यक्रम आला असन देवाभाऊचा. लगेच स्क्रिप्ट आली असन, आता वाचून दाखवा मीडियासमोर. बच्चू कडू शेतकरी, मजूर, आमचा दिव्यांग मच्छीमार आणि आमच्या मेंढपाळांसाठी लढताय. तुम्ही आडवे व्हा. आता येणार हे आडवे. त्यांना शेतकरी मजुरांचं काही लेनदेन नाहीये. माझ्या आमदारकीची काय विचार करताय? तुम्ही किती लाचार आहे हो. तुम्ही थोडं बघा. तुम्ही पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला. माझाही पाठिंबा घेतला होता तुम्ही पहिल्यांदा निवडून यायच्या वेळेस. माझे फोटो लावले ते भातकुलीत आणि विसरले सगळे. आणि लगेच तुम्ही भाजपाचं सत्ता आली तर भाजपाचे पाठिंबा घेऊन लढताय. किती लाचारी असली पाहिजे. बच्चू कडूनं एकाचाही पाठिंबा घेतला नाही आयुष्यात. आणि तुमचा स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरता आहे. बच्चू कडू आयुष्यभर स्वाभिमानासारखा जगला आहे. आणि मग अशा प्रकारच्या टीका टिप्पणी केल्यापेक्षा तुमची जी काय आहे तुम्ही पहिले सांगायला पाहिजे ना, का आम्ही नवरा बायको का अलग राहतोय. एक भाजपामध्ये, बायको भाजपात आणि तुम्ही स्वाभिमानमध्ये. ही ही नौटंकी नाही वाटत तुम्हाला? थोडीशी वाटते का लाज? असन तर. आणि हे फक्त शेतकरी विरोधी आहे तुम्ही. आणि शेतकऱ्यासाठी बोलायला लागल्याबरोबर लगेच कार्यक्रम आल्याबरोबर तुमचं सुरू झालंय. राहिला आमच्या आमदारकीचा प्रश्न. मेल्यावरही मरेपर्यंतही, जिवंत असेपर्यंतही बच्चू कडू कोणाच्या पाठिंब्यानं आमदार होणार नाही. आम्ही स्वतःच्या ताकदीवरच राहू. तुम्ही जा लाय चाटायला तिकडे.